करमाळा तालुक्यामध्ये गेले 8 ते 10 दिवसांपासून पाऊस असेल, वादळी वारं हे देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते। यामध्ये करमाळा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी केळी बागांचं नुकसान झालंय। याचबरोबर आपण पाहू शकतो की या जे हातातोंडाशी आलेले डाळिंब पीक आहे त्या देखील पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की डाळिंबाचे झाडं देखील आता मोडून पाहिल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी ते शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांशी आपण याबाबत चर्चा करणार आहोत। काय सांगाल, किती एकर डाळिंब लावलं होतं, किती खर्च आला, साधारण किती रुपयांचं नुकसान झालंय? 1000 रुपये ते साधारणतः आता 4 ते 5 लाख रुपये आता खर्च केला होता। नेट टाकलेलं होतं, हे सगळं स्टेजिंग पेजिंग सगळं केलेलं होतं। वारा आलं, पाऊस आला मोठा, त्यात सगळं झोपलंय ते। किती रुपयांचं नुकसान साधारण झालंय? आता नुकसान तर तसं पहिल्यांदाच आहे आपलं हे, असं काय सांगता येणार नाही, पण एक 10 लाख पर्यंत नुकसान होईल। काय मागणी असणार आहे सरकारकडे? आता सरकारकडे काय मागणी असणार आहे, काहीतरी त्याचं हे करावं म्हणून भरपाई मिळावी, काय करावं। आपण पाहतोय की या शेतकऱ्याला जे आपलं पीक आहे ते लहान मुलाप्रमाणे सांभाळलं होतं, ते देखील बोलताना त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना त्यांच्याकडून व्यक्त मात्र होताना दिसत नसलं तरी त्यांच्या चेहऱ्यामध्ये मात्र हे जे पीक आहे ते ढासळल्याचं दुःख हे जे आहे ते त्यांच्या चेहऱ्यामधून आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी सदर हे जे पीक आहे ते पीक त्यांनी अगदी आपल्या लहान मुलाप्रमाणे या पिकाचा सांभाळ केला होता, तरी या आलेल्या अवकाळी पाऊस असेल, वादळी वारे असेल, यामुळे मोठ्या प्रमाणात या डाळिंब पिकाचं नुकसान झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। तरी या शेतकऱ्याकडून तातडीने या पिकाचे पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्याकडून केली जाते आहे। शीतल कुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा।